नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला शेळीपालन चालू करायचं आहे आणि आपल्याला शेळीपालन चालू करण्यासाठी किंवा सुरुवातीला किती खर्च लागतो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता सुरुवात जर आपल्याला 10 शेळ्या आणि 1 बोकडपासून जर करायची असेल तर एक चांगल्या क्वालिटीची किंवा चांगली सुदृढ शेळी जर आपल्याला घ्यायची असेल तर एका शेळीची किंमत बाजारामध्ये चांगल्या शेळीची 15,000 रुपये आहे. जर आपल्याला अशा 10 शेळ्या जर घेतल्या तर आपलं 10 शेळ्यामागं 1.5 लाख रुपये जातात. आणि एक बोकड जर चांगल्या प्रतीचा घ्यायचा असेल तर 15 ते 18,000 लागू शकतात. हा जो मी हिशोब सांगितला आहे तो मी माझ्या अनुभवानुसार सांगितलेला आहे. आणि त्यानंतर विषय येतो शेडचा. आणि शेड जर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं किंवा पावसासाठी किंवा सगळ्या इतर गोष्टीसाठी जर एकदम सुरक्षित शेड करायचं असेल तर 22 बाय 50चं शेड तुम्ही करू शकता. आता माझं जे 22 बाय 50चं शेड आहे त्याला पूर्ण खर्च 3 लाख रुपये आलेला आहे. तर बघा मग आता 3 लाख शेडला 3 लाख जर तुम्ही दिले तर त्यामध्ये पूर्ण येतात शेळ्यांची दावण, शेळ्यांचं खाण्याचं, म्हणजे पूर्ण त्यामध्ये होऊन जाते. दावणीपासून तर शेडचं पूर्ण त्यामध्ये कवर होतं आहे. त्यानंतर विषय येतो आहे चाऱ्याचा. तर आपल्याला चारा जर तुमच्याकडे जर शेती असेल तर चाऱ्याला बिलकुल खर्च येत नाही. फक्त आपल्याला थोडंफार भूस वगैरे थोडंफार विकत घ्यावं लागते. तर त्यासाठी 10-20 हजार रुपये आपल्याला लागू शकतात. आणि त्यानंतर जर कोणता खर्च धरला तर तुम्ही शेळ्यांसाठी कुट्टी मशीनसुद्धा एक घेऊ शकता. तर शेळ्याच्या कुट्टी मशीनलासुद्धा आता अनुदान सरकारकडून भेटते. तर कुट्टी मशीन आपल्याला 25,000ला भेटते. तर पूर्ण खर्च मिळून शेळ्यांचे 15,000, 10 शेळ्यांचे 1.5 लाख आणि शेळीचे 3, 4, 4.5 आणि कुट्टी 25 आणि इतर खर्च 25, म्हणजे आपल्याला पूर्ण 5 लाखापर्यंत शेळी पालनासाठी बजेट लागू शकतं. जर तुम्हाला ही माहिती पूर्ण चांगली आवडली असेल तर चॅनलला नक्की फॉलो करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.